अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात आज दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे बघितलं तर मोठ्या प्रमाणात माधान गावामध्ये पाणी शिरलं होतं आणि मोठ्या प्रमाणात जे आहे घरांचं नुकसान झालं। सध्या मी या माधान गावामध्ये आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपण बघू शकतो या घरामध्ये जे आहे पुराचं पाणी शिरलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे यामध्ये झालेलं आहे। आपण बघू शकतो की जीवनावश्यक संपूर्ण जे वस्तू होत्या त्या सुद्धा या पाण्यामध्ये भिजलेल्या आहे। जे लोकांचे जे सरकारी डॉक्युमेंट्स होते ते सुद्धा आता या ठिकाणी भिजलेले आहेत। सध्या ते जे आहे ते स्वच्छ करण्याचं काम जे या घरामध्ये सुरू आहे। कपाट आहे, कपाटामधल्या साड्या सुद्धा पूर्णपणे भिजलेल्या आहे। टीव्ही असेल, फ्रीज असेल, कूलर असेल, फॅन असेल, संपूर्ण जे जीवनावश्यक साहित्य होतं संपूर्ण या ठिकाणी ओलं झालेलं आहे। आणि बघितलं तर हजारो रुपयाचं नुकसान जे आहे या गावामध्ये झालेलं आहे। आपण बघू शकतो हे या घरामधलं जे आतमधलं जे मातीचं घर होतं ते पूर्णपणे कोसळून खाली पडलेलं आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात नुकसान जे या ठिकाणी दिसून येते। आणि ज्यावेळी हे घर पडलं त्यावेळी 3 लोक जे आहे या घरामध्ये होते आणि कसा बसा आपला जीव मुठीत घेऊन ते लोक घराबाहेर पडले आणि आपला जीव वाचवला। आणि या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणात घराच्या आतमध्ये संपूर्ण जे वर्षभरासाठी जे घेतलेलं अन्नधान्य होतं ते सुद्धा भिजलेलं आहे। आणि त्यामुळे आता वर्षभर आम्ही काय खाणार असा प्रश्न या ठिकाणी या नागरिकांपुढे आपल्यासोबत एक दादा आहे। दादा काय सांगा, ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये होते तेव्हा काय परिस्थिती होती? सर, ज्या घरामध्ये पाणी आलं मागून नाला आहे, आम्ही हे गहू आणि सरकारी जे डॉक्युमेंट्स आहे आमचे ते काढासाठी या घरामध्ये आलो। जेव्हा आलो तेव्हा हे घर पूर्ण पडलं अंगावर। तेव्हा मी आणि माझे वडील याच्या आतमध्ये बसलो होतो, 2 जण म्हणजे उभे होतो आम्ही। त्याच्यानंतर ते आमच्या अंगावर पडलं, मला लागलं इथं, माझ्या वडिलाला पण लागलं। आम्ही वडिलाला बाहेर शिफ्ट केलं दुसऱ्या इकडे। माझा भाऊ आणि विनोद खंडारे हे 2 जण बाहेर होते, त्यांनी आम्हाला याच्यातून टिनातून कसं बसं काढलं, आमचा जीव वाचवला। काय काय होतं साहित्य घरामध्ये? घरामध्ये म्हणजे आम्ही घर लागून वावर केलं होतं गव्हाला, तर गव्हाचे पोते होते 15 आणि जे जेवण खाऊन समजा जे दाणा जे सगळं होतं, पीठ वगैरे सगळं याच्यातच होतं। याच्यातून काहीच बाहेर काढू शकलो नाही आम्ही। एकंदरीत बघितलं तर वर्षभरासाठी जे लागणारे जे अन्नधान्य आहे ते आपल्या घरामध्ये भरून ठेवलं होतं ते सुद्धा संपूर्ण या पाण्यामुळे भिजलेलं आहे। त्यामुळं आता आम्ही वर्षभरामध्ये काय खाणार असा प्रश्न आता सामान्य नागरिकांपुढे आहे। त्यामुळं शासनाने तात्काळ पंचनामे करावे व आम्हाला कुठेतरी मदत करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। अमर घटाळे, साम टीव्ही, माधान, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।